राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. राज्यात या महिन्यामध्ये या तारखेला मुसळधार पाऊस येणार. जून महिन्यामध्ये पावसाचं आगमन होणार. राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी 15 जून पासून पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अतिशय मुसळधार ते मंद मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस येणार आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं, शेतकरी राजा प्रतीक्षेत आहे. 1 जून पासून दरवर्षी पावसाळा सुरुवात होत असतो, परंतु अजूनही पाऊस न आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे. परंतु आता सर्व शेतकऱ्यांना पाऊस येण्याची बातमी मिळाली आहे. हवामान विभागाने अंदाज जाहीर केलेला आहे. या अंदाजानुसार 15 ते 20 जूनमध्ये राज्यामध्ये 70% ठिकाणी पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांना पावसाचं आगमन 15 तारखेपासून होणार आहे. मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसामध्ये केरळला मान्सून दाखल झालेला होता. यावर्षी पावसाचं गणित थोडंसं बिघडलेलं आहे. याचं अतिशय सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सुपर अल्निनो. या सुपर अल्निनोमुळे काय झालं आहे, वातावरणातील बदल होऊन कडाक्याच्या विजांचा जो काही लखलखाट आहे हा शेतकऱ्यांना बघायला मिळाला नाही. त्याऐवजी आता उन्हाळा सारखा ऊन या दिवसांमध्ये लागायला सुरुवात झाली आहे. काय आहे अल निनो, काय होतंय अल निनोमुळे काय होत आहे, वाऱ्यांची दिशा बदलत आहे. समुद्राच्या पाण्याची उंची जास्त झाली आहे. यामुळे जे काही जलचक्र आहे हे बिघडलेलं आहे. अल निनोवरती मोठ्या प्रमाणात संकट आहे, हे भारताला अमेरिकन हवामान विभागाने सुद्धा आता सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागाने गेल्या काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, अल निनोचा फटका मध्य महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्हे त्याचप्रमाणे भारताला सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. परंतु आता पेरणी करण्यासाठी सुद्धा सावध भूमिका शेतकऱ्यांनी घेण्याचं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बैठकीमध्ये सांगितले आहे, हवामान विभागाच्या तारखेनुसारच तिथून पुढे पेरण्या करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केलं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्या सर्वांच्या नीती आयोगाच्या बैठकीत सुद्धा सांगितलं आहे की देशानं आता अल निनोला तयार होणं गरजेचं आहे. परंतु आता या सर्व गोष्टींमध्ये एक चांगली बातमी शेतकऱ्यांपर्यंत येत आहे. आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. 15 तारखेपासून पाऊस येणार आहे. आपल्याला ही अपडेट कशी वाटली, हवामान विभागातून जे नवीन अपडेट्स, त्याचप्रमाणे पेरण्या कधी करायच्या, लागवड कधी करायची, रोपे कधी टाकायची, ही सर्व माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो. जर माहिती आपणास आवडली तर लाईक करायला विसरू नका. 1 जून पासून जो पाऊस होता हा 15 दिवस आपल्याला पुढे जाणार आहे. आता हा अल निनो का सक्रिय झालेला आहे, तर वातावरणातील बदल, उष्णता, त्याचप्रमाणे झालेली वृक्षांची कटाई, या सर्व गोष्टींमुळे अल निनो सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मग आता हे किती दिवस असं वातावरण असणार हे बघणं गरजेचं आहे. पाऊस नक्की येणार का? हवामान विभागाचा हा अपडेट्स आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.